भारत सरकारचे युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात आयोजित करण्यात आलेल्या शिवपदयात्रा उपक्रमांतर्गत मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाच्या वतीने भव्य शिवपदयात्रेचे आयोजन करण्यात आले। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अंकुश बेलवटकर यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरुवात झाली। महाविद्यालयातून प्रारंभ झालेली ही पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत गांधी चौक, यल्लामा चौक मार्गे तहसील कार्यालय परिसरात पोहोचली। तेथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेची सांगता करण्यात आली। राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर वर्षा पाटील, प्राध्यापक डॉक्टर राम घुले आणि प्राध्यापक के.बी. पाटील यांनी पदयात्रेचे नेतृत्व केले। कुमारी तृप्ती गोंधळी हिने ध्वजसंचालन केले, तर शिवज्योत रंभा शर्मा हिने उत्साहपूर्ण घोषणांसह पदयात्रा संचालित केली। विद्यार्थिनींनी जय शिवराय या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। पदयात्रेदरम्यान विद्यार्थिनींनी शहरात व्यसनमुक्ती विषयक जनजागृती पत्रके वाटून सामाजिक संदेश दिला। शिवजयंतीनिमित्त महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले। इतिहास विभागातील विद्यार्थिनींनी शिवकालीन वेशभूषा परिधान करून छत्रपती शिवरायांच्या कार्याची झलक साकारली, ज्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि इतिहासाबद्दल अभिमानाची भावना वृद्धिंगत झाल्याचे प्राचार्यांनी सांगितले। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।